नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील ममता बाल सदन आश्रमास रविवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली आहे. ममता बाल सदन आश्रमामध्ये बाल आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या आश्रमामध्ये सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांचा सांभाळ करायच्या. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांकडून ममता बाल सदन आश्रम चालवला जातोय. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी असलेल्या मुलांशी संवाद साधलाय. सर सामने दादा पिंपरी चिंचवड येथील 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक खालापूर टोल नाक्याजवळ उतरले. यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या अँब्युलन्सला त्यांनी रस्ता मोकळा करून दिला. तसेच टोल नाक्याजवळ उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांचा टोल नाक्यावरील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलाय. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचं लक्ष लागलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणी निकाल देणार असून येत्या 2 दिवसात निकाल दिला जाणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा होत असतो. या पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने वाचन जनजागृती अभियान सुरू केलंय. डिजिटल युगात प्रत्येक जण वाचनापासून दूर होत जात असताना दिसतोय. भावी पिढी देखील अवांतर वाचनापासून दूर झालीय. यामुळे वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय महाड पत्रकार संघाने घेतला असून 6 जानेवारी पासून या उपक्रमास प्रारंभ झालाय. तालुक्यातील कोंझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली आहे. वाचन संस्कृती जपावी म्हणून महाड पत्रकार संघाने हा जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे याची सुरुवात आपल्या शाळेमधून होते. याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण यापुढे देखील वर्तमानपत्र आवर्जून आपल्या आई वडिलांना सांगा की मला घरी पेपर घेऊन या. मराठवाड्यातील महायुतीच्या 8 लोकसभेच्या जागा निवडून येतील असा विश्वास युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केलाय. आज धाराशिव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 13 तारखेला होणाऱ्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही महायुती म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही समोर त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे मी मराठवाड्यातला एक कार्यकर्ता आहे आणि अजितदादा पवार साहेबांनी मला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि 8च्या 8 जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी महायुतीचा त्या ठिकाणी प्रचार करतोय आणि महायुतीच्या 8च्या 8 जागा आम्ही या नेतृत्वाला आम्ही जिंकून त्या ठिकाणी देणार आहोत. चोपडा तालुक्यात पिकांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा चांगला फटका बसलाय. एकतर शेतमालाला योग्य भाव नाही आणि पुन्हा आसमानी संकट शेतकऱ्यांपुढे उभं राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या विवंचना वाढल्यात. सरकारने गाफील न राहता नुकसानीचा आढावा घेऊन मदत जाहीर करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना दिसतीये. ओबीसी महामेळाव्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी बांधवांना आवाहन करताना सांगितलं की जरांगे पाटलांच्या निमित्ताने नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याचं आपण असं स्वागत केलं पाहिजे. पण त्याला सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नका. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ नका. म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
जरांगे पाटील यांनाही मी असं समजावून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार असाल तर फार चांगलं आहे. कारण ही सडलेली नेतृत्व जे आहे, ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडगेंनी केला, टीपी मुंडेंनी केला, हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही. त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारं नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको. बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो. सातारा शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने शाही मस्जिद येथे काल मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहून मस्जिद परिचय घेतला. मस्जिद परिचय म्हणजे मस्जिदचे महत्त्व, मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते, अजानचा अर्थ, तसेच मस्जिदमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम असतात याबद्दलची माहिती देण्यासाठीचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सातारा शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात सहभागी नागरिकांना कुराण तसेच मुहम्मद पैगंबर यांच्यावर लिहिलेली पुस्तके मोफत देण्यात आली. स्तुत्य असा कार्यक्रम आणि संपूर्ण मुस्लिम बांधवांनी जे केलंय त्यांचं मी स्वागत करतो. मुळात ही मस्जिदचं नाव शाही मस्जिद आहे. पुरातन काळापासून म्हणजे पूर्वीच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून जर आपण पाहिलं तर सर्व धर्म समभावाची जी संकल्पना होती त्यांनी ती मांडली, ती आचरणात आणली आणि ती रुजवली. अशी जे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं. खरंच अलीकडच्या काळात दुर्दैवाने लोकांमध्ये खूप बदल झालेला पाहायला मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात 9 जानेवारीला होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून आता सुनावणी 4 मार्चला होण्याची शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून यावर कोर्टात सुनावणी झालीच नाही, त्यामुळे आता 4 मार्चला तरी सुनावणी होणार का याकडे राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय. आम आदमी पक्षासोबतच जागा वाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेसची सोमवारी बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी दिली आहे. आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील आणि दिल्लीच्या सर्व लोकसभेच्या जागांवर हक्क सांगितलाय. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.